घरच्या घरी बिना पाकिटाचे गुलाबजामुन कसे बनवायचे एकदम परफेक्ट. तर हे असे. नमस्ते. तर पार्वतीच्या किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मी आज घेऊन आलेली आहे गुलाबजामुनची रेसिपी. एकदम परफेक्ट गुलाबजामुन कसे बनवायचे पूर्ण बघा. आज मी हे तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तर हे आपल्याला गुलाबजामुनसाठी हे लागणारे सगळे साहित्य हे. हा मैदा आहे इतका, त्याच्यासाठी एवढी ही साखर घेतली. ही दुधावरली साय आहे. ह्यो सोडा आहे. ह्यो खायचा सोडा आहे. हे तूप घेतलंय. हे गावरान तूप आहे. हे लागणार आहे. ही इलायची घेतली. पिस्ता, हे पिस्ता घेतलाय. आणि हे दूध घेतलंय. हे दूध लागणार आहे. तर आता चला तर मग आता गुलाबजामुन बनवायला सुरुवात करूया. चला हेळे पूर्ण बघा. आता आपण चाली करू. तर आता ही कढाई ठेवलेली आहे मी. याच्यात 2 चमचे तूप टाकून घ्यायचं. दोन चमचे तूप टाकून घेतलंय. हे मैदा टाकून घेते. हे याला थोडं हलवून घेते. चांगले याला मिक्स करून घेते. आता गॅस थोडा फुल करते आणि याच्यामध्ये हे दूध टाकून घेते. आता हे कमी गॅसवर याला मिक्स करून घेते. याला कमी गॅसवर असं हलवून घ्यायचं. स्लो गॅसवर याला हलवून घ्यायचं. आता याच्यामध्ये ही साय टाकते. ही साय टाकून घ्यायची. आता मी याला गॅसवरच हे सगळं मिक्स करून घेते. ते याला याच्यामध्ये असं छानपैकी असं हलवून घ्यायचं. हे पुरं परफेक्ट होस तर याला कमी गॅसवर असंच हलवून घ्यायचं. तर हे आता आपल्याला गुलाबजामुन बनवायसाठी हा रेडी झालेला आहे. तर आता हे मी गॅस बंद करून घेते. हा पूर्ण मी आता याच्यात काढून घेते. हे असं बनवून घ्यायचं. याला हे सगळं काढून घेते मी. आता काढून घेतलंय. आता याला थंड होस तर आपण पाक बनायला घेऊया. आता गुलाबजामुनसाठी पाक करून घेऊया. तर ही 1 वाटी साखर आहे. ह्याच वाटीनं 1.5 वाटी पहिलं पाणी टाकायचं. दीड वाटी पाणी टाकले साखरला. आता या पाण्याला उकळी आल्यावर याच्यात साखर टाकायची. पाण्याला उकळी आलेली आहे. तर आता याच्यामध्ये ही साखर टाकून घेते. ही इलायची
आता मी हिला फोडणार नाही. ते फोडल्यावर आहे ना ते दाताखाली येतं. कोणाला आवडतं कोणाला नाही, तर ते लई कसतरी वाटतं. तर मी हिला अशी अख्खीच पाण्यात उकळायला टाकणार आहे, त्याच्यानंतर काढून घेणार आहे. हा पाकाला उकळी आलेली आहे. तर आता याच्यामध्ये म्हणजे पाक जमा नाही व्हा त्याच्यासाठी आता याच्यामध्ये तूप टाकलंय मी, गावरान तूप. हे आपल्याला जास्त चिकट नाही करायचा. असा थोडासा हाताला असा थोडा चिकट लागला का तर हे झाला समजा हे पाक परफेक्ट. थोडंसं हे झालेलं आहे. आता पाकाला ठेवून देते. हे झालेलं आहे. त्याला झाकून ठेवते. गुलाबजामुन कोमट पाकात टाकायला लागते. तर आता पाक झालेला आहे. आता हे आपलं गुलाबजामुन बनवायसाठी हे थंड झालेलं आहे. तर याचा चांगला असा जरासा गोळा बनवून घेते. एकदम मस्त गुलाबजामुन होणार आहे. आता याला थोडीशी असं जरासं मळून घ्यायचं. तर आता गुलाबजामुन बनवून घेऊ. बनवायचे याला क्रॅश नाही पडलं पाहिजे, नाही ते तेलात गेलं फुटते मग ते. तर याला हातावर थोडंसं असं चांगलं थोडं मळल्यावानी करायचं, मिसळून घ्यायचं याला. मग गुलाबजामुनला क्रॅश नाही पडत, ते एकदम असे मस्त येते. मग याला हलक्या हाताने असं गोल गोल मस्त करून घ्यायचे. खूप हा व्हिडिओ पूर्ण बघा. खूप परफेक्ट गुलाबजामुन आहे. गोल गोल करायचं. तर हे असे हे गोल हे बघा, हे असे क्रॅश नसले पाहिजे. तर हे आता मी जामुन बनवायसाठी हातावर हे पीठ घेतल्यावर याला असं थोडं असं चांगलं मळल्यावानी करायचं, मसळून घ्यायचं असं. मग ते गुलाबजामुनला क्रॅश नाही पडत. चांगलं असं मसळून घ्यायचं आणि मग जामुन बनवायचं हलक्या हाताने. असं गोल गोल करायचं हलक्या हाताने. हे बघा, क्रॅश नाही काय नाही, एकदम गोल. आता मी हे सगळे असे बनवून घेते. तर हे सगळे हे असे बनवलेत मी. तर हे तुम्ही पण असेच बनवून घ्यायचे. हे असं गोल 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 करायचं हातावर. महत्त्वाची गोष्ट, हे जे मिश्रण केलेलं आहे ना, तर हे थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर जामुन बनायला घ्यायचं. हे गरम असताना नाही बनवायचं, याला थंड होऊ द्यायचं. हे असे बनवायचे. सगळी तयारी करावी लागते. काय काय सगळं आणायचं, मग बनवताना दाखवणं, हे ते सगळं खूप मेहनत आहे. व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. तुम्हाला घरच्या घरी बघायला भेटतं, शिकायला भेटतं. म्हणजे फक्त मोबाईल चालू करायचा, बघायला भेटतं. काही जर बनवायचं तर याला त्याला विचारायची काहीच गरज नाही. नाही तर पहिलं नव्हतं यूट्यूब. तर काही बनवायचं म्हणलं जर सासूनं नाही तर कोणी सांगितलं तर त्या आरबळून जात होत्या. आता तर मला येत नाही, मी तर शिकत होते, आता कसं बनवणार, त्याला खूप आरबळत होत्या. आता असं काही हेच नाही. यूट्यूबवर सर्च केलं की लगेच येतं. तर मग लाईक करायचं व्हिडिओला, म्हणजे आमच्यासारखे व्हिडिओ टाकणाऱ्याला उल्हास येतो. नाही तर चांगलं नाही वाटत. एकदम डिमॉनिटाईज होऊन जातं.
तर हे सगळे जामून मी असे बनवून घेतले. असे बनवून घ्या तुम्ही पण. आता याला तळून घेते मी. कढाई ठेवली आणि गोड तेल आहे, हे जेमिनी गोड तेल आहे सूर्यफुलाचं, आणि हेच वापरतो. आता गॅस कमी करून घेते. हे गुलाबजामुन जास्त कडक तेलात नाही टाकायचे, हे नॉर्मल तेलात टाकायचे. आता हे नॉर्मल झालेलं आहे, तर आता हे मी टाकून घेते. थोडंसं टाकून पाहते. हे तेल नॉर्मल झालेलं आहे. तर हे जामून जास्त कडक तेलात नाही टाकत, नॉर्मल तेलात टाकते. हे नॉर्मल आहे. मी आता हे टाकून घेते. एकदम दमान टाकायचं. एकदा जर घरी करून ठेवले तर तुम्ही 10-15 दिवस आरामानं खाऊ शकता. कधी जेवण केलं तर मन होतंच खायचं. हॉटेलचे आणणार, किती का आणणार आहे, आणायला पुरत नाही ते. हे असं एक 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 असा सोडायचं याला दमानं. आता मी हे सगळे तेलात सोडून घेतलेले आहेत जामून. तर आता याला मी कमी गॅसवर होऊ देणार आहे. कमी गॅसवर ते आपलं मग वर फुगून येते, तोपर्यंत त्याला हळूहळू धक्का लावायचा आहे त्याला. हे असं जास्त जोराने याला धक्का हलवायचं नाही याला, थोडंसं बस. आता ते कमी गॅसवर स्वतःच फुगून वर येते ते, तोपर्यंत आता आपल्याला वाट पाहायची कमी गॅसवर. गुलाबजामुन जास्त कोमट तेलात नका टाकू. तेल थोडं गरम होऊ द्या आणि गॅस कमी करा, आणि मग त्याच्यात दमानं हे जामून टाकून घ्या. आणि याला एक छोटा चमचा घेऊन सनी टाकल्या नका हलवू याला. टाकल्यावर थोडं याला 5-10 सेकंड नका हलवू. मग त्याला छोटा चमचा घेऊन एकदम दमानं याला हलवा. गुलाबजामुनला जोपर्यंत पिवळा कलर येत नाही तोपर्यंत गॅस कमीच राहू द्या. मग पिवळा कलर जर आला जामुनला तर मग गॅस थोडासा फुल करून घ्या. पिवळा कलर आल्यावर गॅस फुल करून घ्या आणि जामून मग तळून घ्या. जर कोमट तेलात जर गुलाबजामुन टाकले तर ते कढाईला चिटकते आणि त्याचे शिलटे निघतात, वरचे असे कातडी निघतात, आणि ते खूपच कोमट तेलात फुटतात पण. तर त्याला थोडं गरमच तेल होऊ द्या चांगलंच, आणि गॅस कमी करून सनी मग ते त्याला सोडून सनी त्याला थोडं 1-2 5-10 सेकंड धक्का नका लावून त्याच्यानंतर दमानं त्याला हलवा. मग हे पिवळा कलर झाल्यावर गॅस फुल करून मग त्याला एकदम त्याला थोडा लाल कलर होऊ द्या. आणि मग लाल कलर झाल्यावर त्याला जामूनला काढून घ्यायचं आणि त्याला थोडे थंड होऊ द्यायचे. थोडे लगेच नाही टाकायचे पाकात. आणि मग म्हणजे जामून काढल्यावर 5 मिनिटानं पाकात जामून टाकायचे, आणि ते जामून पाकात टाकल्यावर त्याला हलवून ठेवून द्या. आणि ठेवून दिल्यावर ते कमीच 5 तासाने ते भिजल्यावर ते खायसारखे 5 तास त्याला पाकात भिजू द्या. मग ते खायसारखे होते. तुरुत त्याला खायला घेऊ नका, झाकून ठेवून द्या 5 तासासाठी. 5 तासासाठी झाकून ठेवल्यावर मग ते त्याच्यात पाक चांगला मुरसतो, मग ते खायला रेडी होऊन जाते. व्हिडिओ पूर्ण बघा जा, म्हणजे तुमच्याकडून काही टिप सुटणार नाही. व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर करायला सोपं जातं, नाही तर तुमच्याकडून काही ना काही गडबड होईल. तर त्याला पाण्याचा नाश होतो. घरात सगळे नावं ठेवतात, बोलतात
याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा जा कोणाचा बी, आणि मगच कोणची तरी पदार्थ करायला तयार व्हा जा. अर्धावट व्हिडिओ नका बघा जाऊ. आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.